नाही आपण हे जर मांडायचं का एससी कास्टचं ते बी मांडा आणि सगळे संघटना हे करा. समितीच्या वतीनं आव्हान करतोय ना असं म्हणतोय ना. हां ठीक आहे. अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं 6 जून 2026 रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये सायंकाळी 4 वाजता शिवाजी कोण होता या पुस्तकाचं या ठिकाणी वाचन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये पुस्तकाचं वाचन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातलेच सर्व संघटनेचे, सर्व संस्थांचे, परिवर्तनवादी असतील, आंबेडकरवादी असतील, बहुजन समाज असेल, वेगवेगळे पक्ष असतील, सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक 6 तारखेला बिंदू चौकामध्ये इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी राजा कोण होता या संदर्भात पुस्तकाचं वाचन तर होईलच, पण कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये संपूर्ण भारताला माहीत आहे की पहिल्यांदा जे ठिणगी पडती ती कोल्हापूरच्या छत्रपती शाहूराजाच्या नगरीमधून पडती. आणि मी असं म्हणेन की 6 जूनला निश्चितपणे ही ठिणगी पेटून उठेल की जे लोक जातीवादी आहेत, जे छत्रपती शिवाजी राजावरती नाटकी प्रेम करतात, बहुजन समाजाला फसवतात आणि बहुजन समाजाला भांडणासाठी, मारामारीसाठी प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे जातीवाद्यांची, ही 6 तारखेला नष्ट करण्याचा ह्या ठिकाणी आम्ही तो प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी. आणि म्हणूनच ह्या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी आम्ही आदरणीय पानसरे कुटुंबांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही आदरणीय उत्तमदादा असतील त्या ठिकाणी आणि आमचे सर्वच पक्षाचे नेते मंडळी असतील, आंबेडकरवादी चळवळीचे सर्व नेते, परिवर्तनवादीचे सर्व नेते, सर्व संघटना, सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहणार आहोत. त्या ठिकाणी मी फक्त पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण ह्या देशाचा 4था खांब आहे. देश सध्या फार अडचणीत आहे आणि समाजाचे सामाजिक दृष्टिकोन बाजूला ठेवून जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी तो मोडून फक्त जनता आणि पत्रकार बंधूच करू शकतात. म्हणून मी त्यांना विनंती करतो की 6 तारखेला 4 वाजता, 6 जूनला 4 वाजता बिंदू चौकामध्ये आम्ही सर्व पक्षाचे लोक मोठ्या संख्येने येणार आहोत. छत्रपती शिवाजी राजावर प्रेम करणाऱ्या सर्व बहुजनांनी बिंदू चौकामध्ये 4 वाजता या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी उपस्थित राहावं. कारण त्या पुस्तकाचं वाचन करत असताना इतिहास घडणार आहे आणि इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. म्हणजेच आपण जातीवाद्यांना तिथे एक चपराक आपण त्या ठिकाणी देतोय याची नोंद आपण सर्व नागरिकांनी जनतेने घ्यावी एवढीच विनंती करतो.